So we have to find the formula for tan of a plus b and tan of a minus b. Okay. So I have kept again RHS suspended. Consider first LHS. This is tan of a plus b is equal to. नेहमीची टेक्निक सांगितली होती, नोन टू अननोन. जे आपल्याला माहिती आहे ते वापरायचं आहे. काय काय माहिती आहे आपल्याला आता? कुठले कुठले फॉर्म्युले माहिती झालेत तुम्हाला? साइन ए प्लस बी माहिती झाला आहे, साइन ए मायनस बी माहिती आहे, कॉस ए प्लस बी माहिती आहे, कॉस ए मायनस बी माहिती आहे. इथं कोण उपयोगी पडणार आहे? टॅन ऑफ ए प्लस बी शोधायचं आहे. कोण उपयोगी पडणार? साइन ए प्लस बी आणि कॉस ए प्लस बी. करा, सुरू करा. So we have to write this tan as sine of a plus b is divided by cos of a plus b. Sine of a plus b divided by cos of a plus b. Cos of a plus b चा फॉर्म्युला cos a cos b minus sin a sin b. इथपर्यंत सगळे आलेत? ओके. आता इथून पुढे बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करता येतं. हे MCQच्या दृष्टीने लक्षात ठेवा. फॉर्म्युला म्हणून एक कॉमन सगळ्यांनी मिळून ठरवलं की चला हाच आपण फॉर्म्युला म्हणून वापरू, पण वेगवेगळ्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करता येतं. फॉर्म्युला म्हणून जी ॲडजस्टमेंट केली आहे, इथंपर्यंत आले का सगळे? लिखाण झालं असेल तर थांबवा सगळे, इथं या स्टेपला आणि लिखाण थांबवा. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता MCQ कसे तयार होतात ते सांगतो. वेगवेगळे MCQs. आपल्याला एक फॉर्म्युला पाठ असतो आणि तो दिला असतो प्रश्न, त्याचा LHS आणि RHSला तो दिसतच नाही कुठं. असं घडतं. करेक्ट ऑप्शन्समध्ये तो कुठेच नसतो, म्हणजे चारही ऑप्शन्समध्ये तो दिसतो. आता जो फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहे तो, मग त्याचं काहीतरी वेगळंच रिलेशन तिथं दिलं असतं आणि तो कसा तयार होतो ते आता डिस्कस करूया. आता इथं एकूण 4 वेगवेगळे टर्म्स आहेत. साइन ए कॉस बी आहे, कॉस ए साइन बी आहे, कॉस ए कॉस बी आहे आणि साइन ए साइन बी आहे. जनरल फॉर्म लक्षात ठेवा. या टाईपच्या फॉर्म्युल्यामध्ये डिनॉमिनेटरमधला जो फर्स्ट टर्म आहे त्याने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिव्हाइड करायची पद्धत आहे. फॉर्म्युला डिराईव्ह करताना कन्व्हेन्शन काय ठरलं? डिनॉमिनेटरमध्ये जो फर्स्ट टर्म येतो त्याने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिव्हाइड करायचं. म्हणजे कशाने करायचं आहे? कॉस ए इंटू कॉस बीने डिव्हाइड करायचं आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर जे शिल्लक राहील त्याच्यावरून फॉर्म्युला तयार होतो. हे लक्षात राहील सगळ्यांच्या? काय करायचं आहे? कशाने डिव्हाइड करायचं आहे? डिनॉमिनेटरमधला फर्स्ट टर्मने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिव्हाइड करायचं. तुम्ही म्हणाल मला वाटलं की डिनॉमिनेटरमधल्या सेकंड टर्मने डिव्हाइड करू तर काय होईल? आज घरी गेल्यानंतर हे करून बघायचं आणि सेकंड करेक्ट आन्सर. आपल्याला काय वाटतं MCQला एकच करेक्ट आन्सर असतं. तर आता एक MCQ तुम्हाला सांगणार आहे की त्या MCQचा LHS हा असेल. समजा क्वेश्चन आपण लिहिला, वी आर the value of tan of a plus b is also equal to. हा शब्द काय सांगतो बघा? अल्सो म्हणजे काय? केव्हा वापरतो आपण अल्सो? ऑलरेडी एक आहे, अजून एखादं कोणीतरी आहे. इज ऑल्सो इक्वल टू. याचा अर्थ आत्ता आपण जो डिराईव्ह करणार आहे तोच फॉर्म्युला नाही आहे, तर असे इथं 4 फॉर्म्युले मिळू शकतात. कसं? जर तुम्ही साइन ए साइन बीने याला डिव्हाइड केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला तर वेगळा फॉर्म्युला देतो. मग काही लोक म्हणतील हे दोघे तुमचे लाडके आहेत का? यांचं तुमचं पटत नाही का? करून बघा. साइन ए इंटू कॉस बीने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिव्हाइड करा, सेपरेट डिव्हाइड करून बघा काय येतं. आणि चौथा पर्याय कॉस ए इंटू साइन बीने डिव्हाइड करा. आणि हे 4ही तुम्ही जे आन्सर्स काढणार आहेत ना, हे 4ही करेक्ट आन्सर्स असणार आहेत. कुणासाठी? याच्यासाठीचे. म्हणजे 4 वेगळे MCQs तयार होतील. याच्यामध्ये 3 परत चुकीचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहेत. हे लोकांना काय वाटतं MCQमध्ये एकच करेक्ट आन्सर असतो.
ट्रिगोनोमेट्रीला असं होत नाही. कदाचित फॉर्म बदलतो त्याचा, रेसिप्रोकल फॉर्ममध्ये अजून वेगळ्या पद्धतीनं फॉर्ममध्ये येईल आणि त्या फॉर्ममुळं वेगळे MCQ तयार होतात. MCQ जर तुम्हाला सोडवायला जमायचं असेल तर सगळ्यात सोपी ट्रिक सांगतो की असे MCQ कसे तयार होतात ते बघा. कोडी घालायला ज्यांना आवडतं ना त्यांना कोडी सोडवणं खूप चांगलं जमत असतं. कोडी तयार करून जे घालतात की नाही त्यांना, कारण त्यांना माहिती असतं की ते कोडी सोडवायचं कसं आहे, त्या पद्धतीनं ते कोडी तयार करून घालतात. तसं MCQ असे प्रश्न तयार करायचे बघायचे, एक एक क्वेश्चन. फार अवघड सगळे होतील असं नाही, सोपे सोपे MCQ तयार करायला बघा. चला आता आपण इथे डिवाइड करूया. डिवायडिंग न्यूमरेटर and denominator. By cos A into cos B. Numerator and denominator by cos A into cos B. सरळ मी आता लिहितो तसं sin A cos B प्लस कॉस ए साइन बी. ज्यांना हे लक्षात येतं ती ही स्टेप अवॉइड करून पुढची स्टेप डायरेक्ट लिहू शकता. कॉस ए कॉस बी. पुढच्या स्टेपसाठी मग वेट करा थोडंसं. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी डिवाइडेड बाय कॉस ए कॉस बी. पहिली स्टेप आपण काय केली, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण कॉस ए कॉस बीने डिवाइड केलंय. कोणाला काही शंका आहे, एनी डाऊट? शंका असेल तर विचारा की काय केलं नाही लक्षात आलं. आता पुढची स्टेप काय बघा, फक्त न्यूमरेटर बघा. इथं पहिली टर्म आहे साइन ए इंटू कॉस बी आणि ही दुसरी टर्म आहे आणि या समला याने डिवाइड केलं. काय करता येते, कुठले ऑपरेशन घेता येते, असं तुम्हाला दिलं ए प्लस बी डिवायडेड बाय सी. काय करू शकता, त्याला काय म्हणतो आपण, काय करणार, काही नाही करणार, बघत बसणार. काय करता येईल, कुठली स्टेप करणं शक्य आहे, येस ए बाय सी प्लस बी बाय सी. त्याला आपण काय म्हणतो, सेपरेट डिव्हिजन. सेपरेट डिवाइड करायला लागेल ए बाय सी प्लस बी बाय सी. सेम इथे न्यूमरेटरमध्ये काय करायचं आहे, सेपरेट डिव्हिजन करायचं. या कॉस ए कॉस बीने पहिल्या टर्मला डिवाइड करा सेपरेट, प्लस दुसऱ्या टर्मला सेपरेट डिवाइड करा. तसंच डिनॉमिनेटरमध्ये करा. काय आता बघा, सेपरेट डिव्हिजन करा आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये. sin a cos b plus is divided by cos a cos b plus cos a sin b is divided by cos a cos b. It is divided by, in denominator, cos a into cos b is divided by cos a into cos b minus sin a into sin b is divided by cos a into cos b. आलं का सगळ्यांचं, हे आलं? इथे कोणाला काही अडचण आहे या स्टेपपर्यंत? नाही आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये चारही टर्म्स तुम्हाला सेपरेट बघायला लागतील. पहिली स्टेप बघा, ही पहिली टर्म काय आहे बघा, साइन ए इंटू कॉस बी डिवायडेड बाय कॉस ए इंटू कॉस बी. काय होतं इथं, काय होतं, फक्त एवढाच टर्म बघूया आपण. इथं प्रोडक्टेड डिव्हिजन आहे, आता ॲडिशन कुठे राहिलेले नाही, सबट्रॅक्शन कुठे नाही आहे. मग इथं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे, म्हणजे काय येईल, कॉस बी कॅन्सल होतील. होतात का, करा. कॉस बी कॅन्सल झाले. काय शिल्लक राहतं, साइन ए अपॉन कॉस ए. आणि साइन ए अपॉन कॉस ए म्हणजे काय, टॅन ए. पक्क आहे सगळ्यांना, लिहून टाका. हा मी लिहिला टॅन ए. मिडल साइन प्लस ए तो मी लिहितोय. आता सेकंड टर्म बघा न्यूमरेटर मधला,
कॉस ए इंटू साइन बी अपॉन कॉस ए इंटू कॉस बी. काय कॅन्सल होतं? कॉस ए. येस, कॅन्सल करा. काय शिल्लक राहतं? साइन बी अपॉन कॉस बी. आणि साइन बी अपॉन कॉस बी इज टॅन बी इज डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मधला फर्स्ट टर्म कॉस ए इंटू कॉस बी डिवाइड बाय कॉस ए इंटू कॉस बी सगळा कॅन्सल होतो. काय शिल्लक राहतं? 0. 0 का 1? हां, 1 मायनस साइन ए इंटू साइन बी डिवाइड बाय कॉस ए इंटू कॉस बी. काय कॅन्सल होतं? काहीच कॅन्सल होत नाही. काय शिल्लक राहतं? हां, आता वर्टिकली त्या टर्म्स घ्या. साइन ए अपॉन कॉस ए, साइन बी अपॉन कॉस बी. चला लिहून ठेवा फॉर्म्युला. टॅन ए इंटू टॅन बी. दिस इज फॉर्म्युला फॉर टॅन ऑफ ए प्लस बी. दिस इज फॉर्म्युला फॉर टॅन ऑफ ए प्लस बी. आला लक्षात? हे आता इथं लिहून ठेवा स्टेटमेंटमध्ये. मग हे सुरुवातीला स्टेटमेंट आपण रिकामं ठेवलं होतं ना. टॅन ए प्लस टॅन बी is divided by 1 minus tan A into tan B. चला, तुम्ही फॉर्म्युला शोधून काढलात आणि फॉर्म्युला शोधल्यामुळे तुम्हाला आज काहीतरी प्राइस द्यायला पाहिजे ना. कुठलं प्राइस द्यायचं? सेकंड फॉर्म्युला. हा होमवर्क म्हणून करता येईल सगळ्यांना. कसं करणार? tan of A minus B is equal to tan of A minus B is equal to साइन ए मायनस बी अपॉन कॉस ए मायनस बी. बस तेवढाच फरक होणार आहे. प्लस मायनस साइनचाच फॉर्म्युला काय येईल? टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. बरोबर आहे? हे समजलं सगळ्यांना? कोणाला काही शंका आहे? परिषद प्रूफ विचारला तर लिहिता येईल. आज एवढं पक्क झालं पाहिजे की परत परीक्षेच्या वेळी ह्याचा विचार करायची गरज नाही आहे. काही गोष्टी शिकवल्या इतक्या सोप्या असतात. एकदा ते पक्क करून ठेवा. परत बघायचे. परत एकदा जस्ट बघितलं की तुम्हाला सुरुवात झाली की तुम्हाला आठवलं पाहिजे की अरे इथे एवढंच करायचं होतं. काय काय स्टेप सांगितल्या होत्या. जमून जातं. आता या पहिल्यामध्येच आज घरी गेल्यानंतर काय करून बघणार तुम्ही अजून प्रयोग? इथं आपण कॉस ए कॉस बी नी डिवाइड केलं होतं. त्याच्याऐवजी कशाने डिवाइड करून बघणार आहे? साइन ए साइन बी नी करून बघणार आहे. आणखीन साइन ए कॉस बी नी, कॉस ए साइन बी नी. बरोबर आहे? असं करणार. आता होतं काय बघा MCQ ला. इथं एक ए टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस tan A tan B. B tan A minus tan B upon 1 minus tan A tan B. C tan A plus tan B upon 1 plus tan A tan B. Tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B. हा या टाईपचा सगळ्यात सोपा प्रश्न आहे म्हणून मी तो तुम्हाला सांगितला. यातलं करेक्ट आन्सर काय आहे? ABCD. ABCD पैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? बघा आहे का, आता इथं सगळं सोडवलंय, आन्सर समोर आहे, तरी सुद्धा एवढा विचार करायला लागतो. हो की नाही? मग परीक्षेत काय होईल? त्यावेळी सगळं सोडवलं समोर असणार आहे का? मी असणार आहे का समोर? नसणार आहे. कारण मागे एक असा स्टुडंट होता, तो म्हणायचा की सर तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा मला छान वाटतं. मी म्हटलं परीक्षेत जाताना माझा फोटो घेऊन जा आणि कंपास बॉक्समध्ये ठेव समोर, आणि परीक्षेचा प्रश्न नाही अडला की असं कर आणि आठव. काय करणार? त्यामुळं पर्याय एक काय आहे? तुम्ही स्वतः विचार करायला शिका. आता यातले अजून 3 प्रश्न तुम्ही तयार करू शकताय. कसं तयार करू शकताय? साइन ए साइन बी ने डिवाइड करून. करेक्ट आन्सर.
त्यानंतर साइन ए कॉस बीने डिवाइड करून आणि कॉस ए साइन बीने डिवाइड करून प्रत्येक वेळी 3 चुकीची उत्तरं परत शोधायची. त्याचा किस्सा मी केव्हा तरी सांगेन. 3 चुकीची उत्तरं कशी शोधताना काय गंमत होते ते मी किस्सा केव्हा तरी, कारण आता आज सगळे किस्से सांगितले तर हे होणार नाही. करता येईल. होमवर्कसाठी MCQसाठी सेपरेट नोटबुक एखादी घालून ठेवा. त्याच्यामध्ये जे जे MCQ वाटतात ते लिहून ठेवत चला कलेक्ट करून. तुम्हाला त्याची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. आणि काही लोक म्हणतील की आहे ना पुस्तकामध्ये टॉपिक संपला की तिथं 10 MCQ दिलेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की 11वीला असू दे किंवा 12वीला असू दे असं कुठंही कंपल्शन नाही की टेक्स्टबुकच्या खाली जे MCQ आहेत तेच टाकले गेले पाहिजेत. टेक्स्टबुकमध्ये जे कंटेंट्स आहेत, एक्झाम्पल्स आहेत, त्याच्या कशावरती तुम्ही MCQ तयार करून टाकू शकता. इव्हन CETच्या दृष्टीनं सांगतो, 11वी 12वीचं जे टेक्स्टबुक तुम्ही व्यवस्थित हँडल केलं, हँडल इन द सेन्स नुसतं हँडल नव्हे, डोळ्याने हँडल केलं तर, हाताने नाही, डोळ्याने व्यवस्थित हँडल केलं तर कुठलाही प्रश्न या टेक्स्टबुकच्या बाहेर येत नाही. या टेक्स्टबुकच्या बाहेर नाही. कारण माझे एक मित्र आहेत, नाव सांगता येत नाही मला, नाव सांगत नाहीत. आत्ताच्या जो CET पेपर झाले त्याच्यामध्ये ते पेपर सेटर होते. जेव्हा आम्ही डिस्कस करतो तेव्हा त्यांनी तेच सांगितलं की आम्हाला सूचना होत्या की टेक्स्टबुकच्या बाहेरचं एकही एक्झाम्पल टाकायचं नाही. पण टेक्स्टबुकमध्ये तुम्ही तयार करून किती एक्झाम्पल्स टाकू शकता. त्यामुळे CETसाठी तुम्ही टेक्स्टबुक जर परफेक्ट बघितले 11वी 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोचा CET तुम्हाला फक्त 2च ठिकाणी फायदा होतो. एक फार्मसीला आणि ॲग्रीला, तेवढाच ॲडमिशनला आहे. कारण ज्याच्यासाठी तुम्हाला नीट द्यायला लागेल, मेडिकलला जे प्रयत्न करणार त्यांसाठी. पण अप टू CET सांगतो, आपलं जे पुस्तक आहे ते पुस्तक सफिशियंट आहे. ज्यांना CET द्यायची आहे त्यांच्यासाठी मात्र ते परफेक्ट तुमचं तयार व्हायला पाहिजे. आणि या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. जे जे कन्सेप्ट्स आहेत ते असे मांडून बघायला. समजलं हे सगळ्यांना? फॉर्म्युले पाठ होतील सगळ्यांचे. पहिला फॉर्म्युला कुठला होता? आता याला मी म्हणतो 5th फॉर्म्युला, याला म्हणतो मी 6th फॉर्म्युला. फर्स्ट फॉर्म्युला साइन ऑफ A + B इज इक्वल टू काय फॉर्म्युला? साइन ऑफ A + B इज साइन A इंटू प्लस सेकंड. आता प्रूव्ह ज्या पद्धतीनं केला तो नाही सांगत मी, तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. साइन ऑफ A - B इज इक्वल टू काय फॉर्म्युला? साइन A cos B मायनस इंटू साइन B. ओके. आणि थर्ड कॉस ऑफ A + B इज इक्वल टू कॉस A प्लस का मायनस? साईनच्या बाबतीत प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. आदला बदल करायची हे लक्षात ठेवायचं. आणि कॉसच्या बाबतीत मात्र प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. अँड लास्ट वन या सिरीजमधला, दिस इज कॉस A cos B प्लस साइन A साइन B. प्रत्येक फॉर्म्युला सांगतो 5 वेळा मोठ्याने म्हणायचं आणि त्याच्यानंतर घरी जाऊन हेच करायचं. म्हणजे असं नाही हा पहिला 5 वेळा म्हटला, हा पहिल्यांदा म्हटला मग हा दुसऱ्यांदा, असं 5 वेळा नाही. हा पहिला फॉर्म्युला 5 वेळा, मग दुसरा फॉर्म्युला 5 वेळा. चला सुरू करा. स्टार्ट. अरे जेवलात का नाही? आज कुठला वार आहे? शनिवार. शनिवार कशासाठी फेमस आहे सांगलीत माहिती ना? शनिवार बाजारचा दिवस असतो. बाजारात गेला कसा आवाज असतो. पलीकडच्या दोन्ही वर्गातल्या सगळ्या लोकांचे फॉर्म्युले पाठ झाले पाहिजेत. चला. येस, व्हेरी गुड. वन्स अगेन.
सेकंड. लाऊडली. Once again. Once again. Next. Very good. Come on. Upon tan A plus tan B upon 1 minus tan A in B. हाँ. ओके. चला, पाठ झाले फॉर्म्युले सगळ्यांचे. किती लोक आता मी बोर्डवरती पुसलं आणि नोटबुक बंद करायला सांगितलं आणि तरी विचारलं तर कुठलाही फॉर्म्युला व्यवस्थित सांगू शकतील? हात वरती करा. येस. आता संख्या वाढली. हे कॉन्फिडन्स पाहिजे. चुकलं तर काय आपल्याला फाशी शिक्षा थोडीच आहे. समजा याने हात वरती केलं आणि सांगताना एखादा चुकला, 6 पैकी 5 बरोबर आले, काय वाईट आहे का? मग असे काहीच नव्हतं, 6 पैकी 5 बरोबर आले. येस. आता घरी गेल्यानंतर सुद्धा या पद्धतीने पाठ करा, कारण बरं वाटलं ना. 11वीत आल्यानंतर कॉलेजमध्ये आहे आणि पहिली दुसरीच्या मुलासारखं पाडेपाठ केलं तर तसं पाठ करतो. मजा आली ना सगळ्यांना? हां, मग स्वतःला शाबासकी द्या एकदा. दुसऱ्याला द्यायची नाही, समोरच्याला देतो आपण दरवेळी, पण आता टच नाही करायचं. चला सगळे स्वतःला शाबासकी द्या. माझ्यासकट मी पण शाबासकी देतो स्वतःला. चला, कम ऑन. येस, व्हेरी गुड. हां, अशी पाहिजेत, अशी मुलं आहेत. बरं वाटलं ना सगळ्यांना? हां, फॉर्म्युले पाठ करा, कारण पहिली स्टेज आहे ही. फॉर्म्युले पाठ असतील तर पुढे एक्झाम्पलकडे जाऊ शकता. एक्झाम्पलची भीती का वाटते? कुठला फॉर्म्युला वापरायचा तोच आठवत नाही, आणि तो नाही आठवला की मग पुढचं काहीच नाही. मग जास्तीत जास्त काय होतं, पुढच्या बेंचवर्षीच्या वहीत काय आहे किंवा मागच्या बेंचवर्षीच्या वहीत काय आहे. मग अशी सुद्धा काही लोकांना सांगितलं होतं. त्यावेळी काय घडतं, हे लिहा म्हटलं की मग तेवढंच, याच्या वहीत बघ, त्याच्या वहीत बघ. प्रश्न याच्या त्याच्या वहीत बघण्याचा नाही आहे, दुसऱ्याकडनं शिकावं. पण तुम्ही कधी शिकणार? स्वतः करा ना, फार अवघड नसतं, खूप सोपी गोष्ट आहे. आणि काही लोक म्हणतात मग हे असं, यांनी काय होणार आहे, त्यांनी काय होणार आहे. मुंग्यांचं वारूळ बघितलंय का सापाचं वारूळ बघितलं? किती लोकांनी सापाचं वारूळ बघितलं?
सापाचं वारूळ असतं. येस, किती मोठं असतं ते? हां, सापाला हातपाय असतात, तोंडात माती धरून आणतं. मग सापाचं वारूळ कसं असतं? सापाचं वारूळ नसतं ते कधी, मुंग्यांचंच असतं. आणि ज्यावेळी मुंग्या त्या तोंडात एवढं एवढं कण घेऊन जातात ना वाळूचा मातीचा, तर लोक काय विचार करतात, काय एवढं एवढं मुंगी घेऊन चालली स्वतःच्या वजनाच्या पलीकडं. पण त्याच मुंग्या एकत्र येऊन तेवढं मोठं वारूळ बांधतात. हे आपल्याला वाटतं हे, आणि हे फॉर्म्युला पाठ केला तर काय होतं, ते फॉर्म्युला पाठ केला तर काय होतं, बस एवढंच लक्षात ठेवायचं. हे एक 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 कण आहेत, हे जर जोडत गेला तरच तुम्हाला फायनलला स्कोरिंग होणार आहे. याने काय होतं, त्यांनी काय होतं, जो विचारत बसतो ना तसं कधीच घर तयार होत नाही, हे लक्षात ठेवायचं. करा, एन्जॉय करा. शाबासकी द्यायला सांगितलं द्या शाबासकी. फॉर्म्युला पाठ झाला ना, रोज स्वतःला शाबासकी द्या, पाहिजे चॉकलेट पण द्या. हां, काय अडचण आहे, तुम्ही करता त्यावेळी स्वतःला द्या ना. तुम्ही स्वतःचं कौतुक करा. तुम्हाला आवडतं गणिताचं कौतुक करायला. मग ज्यावेळी तुमचं एखादं एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह करता, एखादा थेरम तुम्ही करता, होमवर्क करायला सांगितलं तुम्ही करता, का नाही तुम्ही स्वतःचं कौतुक करून घेत? कशाला पाहिजे दुसऱ्या कोणी कौतुक करायला? आहे ना तुम्ही जिवंत स्वतः, मग करा ना स्वतःचं कौतुक, त्या स्वतःला शाबासकी. येस, वेल डन म्हणू शकता की नाही? आपलं नाव घ्यायचं, वेल डन म्हणायचं, जाऊन एक चॉकलेट घेऊन यायचं, खाऊन टाकायचं एकच. नाही तर लोकांचं असं होतं की चॉकलेट आहे म्हटलं की मग ते असं नाही, पुन्हा दाताची जबाबदारी तुमची, माझ्यावर नाही. हां, नाहीतर परत म्हणाल सर तुम्ही सांगितलं आम्ही खाल्लं रोज एक चॉकलेट, दात असं झालं. हे तुम्हाला शाबासकी बक्षीस म्हणून सांगितलं होतं, पनिशमेंट म्हणून नाही सांगितलं. पण हे स्वतःला बूस्ट करा. हे कशासाठी आहे? हे काय, हे कशासाठी? हे ज्यावेळी होतं ना त्यावेळी मग ते करू वाटत नाही. तेच तुम्ही स्वतःला जेव्हा शाबासकी द्याल, हे एक्झाम्पल सुटलं, कशी असते फिलिंग सांगा ना. एखादं एक्झाम्पल तुम्ही सोडवायला नवीन आहे आणि तुम्ही सोडवायला सुरू केला आणि तुम्हाला सुटलं, कसं वाटतं? वाईट वाटतं, रडू येतं. हां, असं कोण आहे का की एक्झाम्पल सुटलं रडू आलं, इतकं भरून आलं होतं? नाही ना होत? आनंद वाटतो? घ्या ना आनंद रे, कशाला हे करताय? एन्जॉय करा. मार्क किती पडतात ते पडू देत, त्यावेळी बघू. ॲडजस्टमेंट ते सगळं काय, पुढे ॲडमिशन्स कुठं येतात, काय होतात. कारण पर्सेंटाईलवरती खूप वेळा असतं, लोक सांगतात किती पर्सेंटाईल आहेत, 95 पर्सेंटाईल. 99.1 पर्सेंटाईलच्या मुलाला COEPची ॲडमिशनची खात्री नाही आहे. 99.1 पर्सेंटाईल असलेल्या मुलाला COEPची खात्री नाही. पर्सेंटाईल काय असतं? पर्सेंटेज नसतं. पर्सेंटाईल काय असतं? तुमच्या पाठीमागं एवढे पर्सेंटेज मुलं आहेत, जेवढे बसलेत. म्हणजे 100 लोक बसले असतील तर 99 मुलं तुमच्या पाठीमागे आहेत. 1000 लोक बसले असतील तर 990 तुमच्या पाठीमागे आहेत. 10,000 बसले असतील तर 9,990 तुमच्या पाठीमागे आहेत. मग आता समजा 10 लाख मुलं बसली असतील तर विचार करा तुमच्या पुढे किती राहणार आणि त्या कॉलेजच्या जागा किती राहणार. लोकांना वाटतात 99 पडलं तरी COEP नाही मिळालं, नाही मिळणार. त्याच्या पुढे 2000 मुलं आहेत, COEPला जागा आहेत 600-700, कसं मिळणार? पर्सेंटाईल हा महत्त्वाचा नाही आहे. तुम्हाला तिथं प्रयत्न करा, 99.99साठी प्रयत्न करा. 100साठी होऊ शकतं. आपल्या KWCची विद्यार्थिनी यावर्षी B ग्रुपला तिला 100 पर्सेंटाईल आलेलं आहे. Bला आलं फक्त तिला, पण ऑलरेडी तिनं NIT मधून नीटमधून तिला इंजिनिअरिंग मेडिकलला मिळालेलं आहे. होऊ शकतं हे. अगदी सुरुवातीला ज्यावेळी पर्सेंटाईल नव्हतं त्यावेळी आपल्या कॉलेजचा विद्यार्थी महाराष्ट्रात 4था होता CETला. त्यामुळे हे अवघड नसतं. तुम्ही ठरवा, तुम्ही करू शकाल. पण त्यासाठी प्रत्येक गोष्ट त्या एक्साइटमेंटनी करा, तर तुम्हाला ते करू वाटेल. हे कशाला ते कशाला म्हटलात तर मग नाही होणार. मग तेवढ्या गोष्टी हळूहळू कमी कमी होत जातील. दंगा तेवढा लिमिटेड करायचा. हां, नाही तर दंगा पण करा असं नाही त्याचा अर्थ. दंगा पण करायचा पण लिमिटेड. नाहीतर काही लोक सगळं करा म्हटलं की ते पण करायला लागतात, तर तसं करू नका. एन्जॉयमेंट करा पण तेही लिमिटेड. अभ्यास समजावून घेऊन भरपूर करा, न समजावून घेता करायचं नाही. MCQ करता येईल, ठीक आहे. आता एक्झरसाइज 3.1 मधले एक्झाम्पल्स सॉल्व करायला सुरू करायचं आहे आज. आणि सोमवारपासून आता तुम्हाला आज सूचना सर देतील, सोमवारी यायचं का गुरुवारी यायचं ते. क्लास टीचर तुमचे आले तर त्यांना विचारा, बहुतेक गुरुवारीच असणार आहे, अजून तरी काही चेंजेस नाही आहेत. त्यामुळे गुरुवारी याल तेव्हा हे राहिलेले MCQ सगळे तयार करून या. आणि त्याच्याबरोबर काय करणार आहेत,
एक्झरसाइज 3.1 मधले एक्झाम्पल जे जे सुटतात ते सोडवा, जे सुटणार नाही ते सगळे आपण डिस्कस करू. सगळे पहिल्यांदाच तुम्हाला नवीन आहेत, त्यामुळे आता सुटलं की एक्झाम्पल सुटलं की आणि चॉकलेट. ओके.